नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये आपण जर आपलं लाभार्थीचं स्टेटस हे चेक केले असता, आता बहुतांश शेतकऱ्यांना तेथे पैसे भरणा करण्यासाठी माहिती ही दाखवली जात आहे. तर अजूनही काही शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण जर स्टेटस चेक केले असता तिथे भरणारी रक्कम ही 00 दाखवत आहे. तर अशा शेतकऱ्यांचे जे काही 00 ज्या शेतकऱ्यांपुढे दाखवत आहेत, तर काही दिवसात त्यांनाही तेथे रक्कम भरणा करण्यासाठी माहितीही तेथे दाखवली जाईल. तर पेमेंटचा भरणा हा कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती मी तुम्हास या व्हिडिओमध्ये देतो. तर आपल्याला इथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस किंवा इथे मेक पेमेंट हे जे काही दोन ऑप्शन दिसत आहे, यापैकी आपण कोणतेही एक ऑप्शन इथे निवडून घ्या. त्यानंतर आपल्याला इथे आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक हा टाकायचा आहे. जर आपल्याला आपला लाभार्थी क्रमांक हा माहीत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहून घ्या. तर आपल्याला इथे लाभार्थी क्रमांक हा टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर लाभार्थी स्टेटसमध्ये आपणास तेथे अर्ज दिनांक, अर्जाची सद्यस्थिती आपण येथे पाहू शकतात की A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज. त्यानंतर अर्जदाराचा प्रकार दाखवला जाईल, जनरल, SC, ST, OBC जे असेल ते. त्यानंतर आपण फॉर्म भरता वेळेस जे काही HP निवडलेले असेल 3 HP, 5 HP, 7.5 HP ते आपणास इथे दाखवले जाईल. तर पेमेंट करता वेळेस आपणास ही जी काही माहिती येथे देण्यात आलेली आहे ही माहिती समजून घेणे हे आवश्यक आहे आणि मी त्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ हा बनविलेला आहे. तर मित्रांनो, आपणास इथे रक्कम भरणा करा याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतात की सौर पंप किमतीमधील लाभार्थी हिस्सा, तर इथे 20,185 आणि याच्यामध्ये GST वगैरे जे काही आहे ते लागून यामध्ये आपणास एकूण भरावीची रक्कम 22,971 रुपयाचा भरणा आपणास येथे करायचा आहे. तर रक्कम भरणा करता वेळेस आपण ऑनलाईन रक्कम भरणा करण्यासाठी ज्या काही अटी आहे त्या अटी आपण एकदा इथे वाचून घ्या. तर आपण इथे पाहू शकतात की इथे मागील पेमेंट प्रक्रियेत आहे, कृपया 15 मिनिटानंतर प्रयत्न करा अशी पण माहिती काही जणांच्या पोर्टलमध्ये दाखवत असेल. कारण की आपण यामध्ये सुरुवातीला मेक पेमेंट या बटनावर क्लिक केलं पण आपण तिथे पैशाचा भरणा हा केला नाही. आपण यामध्ये बॅक आलो तर आपणास इथे 15 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 24 घंटेपर्यंत आपणास इथे वेट करावा लागणार आहे. तर 1 ते 2 तासानंतर मी त्या लाभार्थ्याचं पुन्हा एकदा स्टेटस चेक केले असता आपणास इथे आता भरणा करा अशा प्रकारचे ऑप्शन इथे दाखवले जात आहे. तर आपणास हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे, म्हणजेच आपण ह्या ज्या काही अटी आहे ह्या अटी आपणास मान्य करायच्या आहेत. त्यानंतर आपणास इथे भरणा करा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास इथे बेनिफिशरी नेममध्ये त्या शेतकऱ्याचे नाव दाखवेल, त्या बेनिफिशरी नंबर हा जो काही असेल तो इथे दाखवला जाईल आणि यू हॅव सिलेक्टेड जी काही रक्कम असेल 3 HPची, 5 HPची ती आपणास इथे दाखवली जाईल. त्यानंतर आपणास इथे खाली इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड आणि UPI अशा प्रकारचे जे काही पेमेंटचे गेटवे आहे ते आपणास इथे दाखवले जाईल. तर आपण कोणत्याही एका माध्यमातून यामध्ये पैशाचा भरणा हा करू शकता. तर यात सर्वात सोपी अशी पद्धत म्हणजेच UPI. तर आपण ही UPIच्या माध्यमातून पेमेंट इथे करू शकता. तर मी UPI हे इथे निवडलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट 1 यामधून आपण येथे UPI किंवा UPI QR यापैकी एका माध्यमातून पेमेंट करू शकता. तर मी UPI हे इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर हा जो काही गोलाकार वर्तुळ दिसत आहे आपणास इथे क्लिक करायचे आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे एंटर UPI ID किंवा येथे UPI QR कोड यापैकी कोणत्याही एका माध्यमातून पेमेंट करू शकतात. तर मी येथे UPI ID द्वारे येथे पेमेंट हे करणार आहे. तर आपणास येथे आपला UPI ID नंबर टाकायचा आहे. UPI ID टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे व्हॅलिडेट UPI ID याच्यावर क्लिक करायचे आहे. तर इथे थोडासा वेट करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे ग्रीन टिक येथे दाखवली जाईल. तर आपल्याला येथे पे नाव या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्या जो काही फोनपे असेल किंवा गुगल पे असेल
तर आपल्या त्या फोनपेला अशा प्रकारे तिथे एक नोटिफिकेशन येऊन जाईल आणि आपल्याला इथे पे नाव या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारची एक रिसिप्ट आपल्यासमोर येऊन जाईल. तर प्रिंट करा या बटनावर क्लिक करून आपणास त्याची जी काही रिसिप्ट आहे ती प्रिंट करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपणास तेथे पेमेंट करायचे आहे. त्यानंतर आपणास येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये यायचे आहे आणि येथे ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण ज्या लाभार्थ्याचं पेमेंट केलेले आहे तो लाभार्थी क्रमांक आपणास येथे टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. शोधा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण अर्जाची सद्यस्थितीमध्ये पाहू शकतात की A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट. तर अशा प्रकारची माहिती तेथे दाखवली जाईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी मेढा किंवा अटल सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेले असतील तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत. तर अशा शेतकऱ्यांनी यामध्ये पेमेंटचा भरणा हा करायचा नाही, कारण की यामध्ये जर आपण पेमेंटचा भरणा जर केला तर आपला अर्ज यामध्ये बादसुद्धा होऊ शकतो. कारण की आपणास हे जे काही लाभार्थी निवडीचे निकष आहे हे आपणास माहिती असायला पाहिजे. तर यामध्ये महत्त्वाची एक अशी गोष्ट म्हणजे यामध्ये जे काही महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेले ग्राहक असतील तर अशा शेतकऱ्यांना यामध्ये सुरुवातीला प्राधान्य देण्यात येणार आहे. आणि अशा शेतकऱ्यांना व्हेंडर सिलेक्शन करण्यासाठी ऑप्शन हे येऊन जातील. त्यानंतर जे काही बाकीचे लाभार्थी असतील त्यांना पण ऑप्शन हे यामध्ये येऊन जातील. तर यामध्ये जर आपण सध्या कंपनी निवडण्याचा प्रयत्न करत असताल तर यामध्ये सध्या कंपन्या निवडण्याचे ऑप्शन यामध्ये दाखवले जात नाही. जर आपला अर्ज हा व्यवस्थित भरलेला असेल, आपल्या अर्जामध्ये जर काही त्रुटी नसेल तर अशा शेतकऱ्यांना लवकरच तेथे कंपनी निवडण्याचे ऑप्शनसुद्धा येऊन जाईल. त्यामुळे आपण काळजी करण्याची काही गरज नाही. तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.